काय विचारून येशील? जायचं बरं, आवाज दे बाबा नाही इथून. त्यांना विचारा मोटर चालू केलं. आता बाबांनी मोटर चालू केली, साबण घेऊन आणि टॉवेल घेऊन आणि मारली घेऊन जातो. चला आता चला आता जाऊया. आम्ही टोपी घालून येतो. इथे आम्ही छान जाळ केला आणि आईंनी मस्तपैकी गव्हाच्या ओल्या गव्हाच्या ओंब्या पाडण्यासाठी त्या पेंड्या बांधल्या छोट्या छोट्या, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित भाजता येईल. मी ते हे पहिल्यांदाच बघितलं का असं ते पेंड्या बांधल्या जातात. मला वाटलं असंच कापून असंच भाजायचं असतं, पण तसं नाही आहे. तर ते छान त्याची जुडी बांधली जाते, म्हणजे जेणेकरून वरच्या ओंब्या सेपरेट येतील आणि उलट्या बाजूने सोपं जाईल. तर हे आता असं आम्हाला एकदम भाजायला पण सोपं जात आहे. आणि ओले असल्यामुळे तर थोडं भाजायला वेळ लागतोय, पण छान मस्तपैकी भाजल्या जात आहे. तिथे वर धर ती खाली धरा, एक पडली पडू दे ना, नको ना तसं नको भाजले जायला. तर इथे ओंब्या जसे जसे भाजत होते तसे तसे एका साईडने काठीने पण साईडला काढत होते, कारण ते जळून कोळसा होऊन त्याची पण एक आयडिया असते की एका साईडने भाजायचं आणि एका साईडने लगेच ते जे भाजले गेले काठीने ओंब्या पाडून झाल्या. आता उडा पाडणार आणि घार भरायचा. आरावर बाजून छान चव लागते त्याची. नाही लागणार आंब्याचे ना, लागणार ना आंब्याचे. खाऊ सांगा बरं. हे दाखव, आताच दाखव ना माझ्या. बाजू आताच दाखव तुम्ही. खायचं नाही, ओळा खायचा ना. आणि मुळे पार्सल घेतलं, कारण आम्हाला खूप उशिरा झाला. आणि आता आम्ही निघालोय आमच्या शेतातून घरून. आणि इथं आल्यानंतर एवढं दाखवायचं का रस्त्याला पाणी आहे. रस्ता म्हणजे हा ओळ आहे, इथून पाणी वाहते, पण मग इथून गाड्या वगैरे जातात, ट्रॅक्टर जातात. हे बघा, पावसाळ्यात इकडनं नाही येता येत कारण पाणी खूप असतं. आता थोडं पाण्याची लेवलिंग कमी आहे. मागच्या बाजूला बघा, मागे असा रस्ता आहे आमचा, आणि ह्या रस्त्यावरून यावं लागतं आम्हाला. आणि मस्त वाटतं पावसाळ्यात काय आता सुद्धा म्हणजे पाऊस पाणी कमी आहे ना ओळाला, म्हणून इकडनं येता येतं. एक तिकडनं दुसरा रस्ता आहे आणि हा रस्ता आहे, आणि इकडं पूर्ण जंगल आहे असं. इथून असा हा खाली वळत जातो आणि मग इथून हा रस्ता बाहेर पडतो. मग इथून थोड्याच अंतरावर लगेच डांबरी रस्ता लागतो आम्हाला. तर
थोडासा हा आमचा घराकडे जाणारा रस्ता आहे, म्हणजे मळ्यात जाणारा. जर सपोज गाडी आलीच समोरून तर मी इथे साईडला कुठेतरी एक जण थांबून घेतोय, जो लवकर येईल तो, आणि मग गाडी काढली जाते. काल संध्याकाळी आलो आम्ही, पण आजचा वेळ आजचा दिवस आम्हाला खूप एकदम फास्ट काम करावं लागलं. म्हणजे पुढच्या मळ्यामध्ये पण गेलो आम्ही शेतात. तुम्ही बघितलं असेल, शेतात गेलो, गहू बघितले, ओंब्यांसाठी गहू पण घेऊन आलो, म्हणजे ओला गहू कापून आणला. त्याच्यानंतर घराजवळच हरभरा आहे, तो पण पुढला जेवण केली, आणि मग नंतर आम्ही ओंब्या आणि उळ्या पाडले. तर ते गरम गरम छान लागत होते, त्याची टेस्ट. आणि बाकीचा आम्ही भरून घेतलाय नाशिकला गेल्यावर खायला. आणि आम्ही जाणार आहे सिद्धेश्वरला. त्या 2 मिनिटाच्या अंतरावर हा काय डांबरीकरण रस्ता आला, म्हणजे इकडनं जवळ पडतं, आणि दुसरा जो रस्ता आहे तो थोडा लांब पडतो, आणि तिकडनं पाणी नसतं. मग पावसाळ्यात तिकडनं जावं लागतं आम्हाला. तर इकडून असं फिरून डांग सोंदाण्याला जातो हा रस्ता. इथून डांग सोंदाणे एकदम जवळ आहे. डांग सोंदाण्याच्या पुढे निघतो, मग आम्हाला नाशिक जायला तो चांगला पडतो. इकडे सुद्धा सगळ्यांनी कांदे केलेले, कांदेच कांदे. छान तो दिवस. आज होळी असेल तेव्हा मजा नाही येत, गावाला मजा येते, कारण मोठी होळी केली जाते इकडे गावाकडे ना. प्रत्येकाच्या घरून लाकडं जमा केली जातात, आणि मग ती होळी पेटवली जाते, म्हणजे ती सगळ्यात मोठी होळी असते. आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत